पोपट बर्डे तलवाडा तालुका वैजापूर येथे कार्यरत होतो आणि तिथे वन कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे कर्तव्य करत असताना तिथं सतत अवैध प्रकारचे समजा वाळूवाले किंवा अवैध वृक्षतोडवाले यांच्यावर मी वन कायद्याप्रमाणे कारवाई करत आलेलो आहे करत होतो. परंतु तिथे जे राखीव वन क्षेत्रामध्ये पाराळा माझ्या क्षेत्राच्या राऊंडच्या शेजारी जो पाराळा राऊंड आहे दुसऱ्याचा इथून अवैधप्रमाणे मन्याड धरण आहे आणि त्या मन्याड धरणाच्या क्षेत्रातून सौर पाईपलाईन शोधून जे माझ्या याच्यापर्यंत हल्लीपर्यंत येऊन ठेवले होते आणि ते मी रोखले माझ्या वन कायद्याप्रमाणे. आणि त्याचा राग धरून काही राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या तक्रारी करून इथं उपवन सर्वे कार्यालय सादर केल्या आणि त्याची तक्रारीची दखल तात्काळ घेऊन 3 दिवसात माझे बदली केली जाईल. म्हणजे प्रस्ताव बी आणि कुठल्याही चौकशी अहवाल नाही, चौकशी केली नाही, काय नाही. म्हणजे कुठल्याही म्हणजे एखादी तक्रार केली तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे प्रथम, पण असं कुठलाही प्रकार झाला नाही. म्हणजे आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्याने त्या राजकीय दबावापोटी ते काम केलेलं आहे आणि त्यांना माहीत होतं का हा आदिवासी कर्मचारी आहे, याच्या पाठीमागं कुठले राजकीय बळ नाही आणि ॲक्च्युली माझ्या पाठीमागं कुठे राजकीय बळ नाही कुठले काहीच. त्याच्यामुळं त्यांनी माझी बदली केली. तर इथून थेट हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमध्ये म्हणजे 200 ते 300 किलोमीटर माझी बदली केली आणि मला शासकीय कर्तव्य करत असताना गवताळा येथे माझ्यावर हल्ले झाले. त्या हल्ल्यामध्ये मला अटॅक आलेले. आजही मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट दाखवतो. सिटी केअर हॉस्पिटल माझी सिटी केअर हॉस्पिटल इथं उपचार चालू आहे सध्याची. आणि एवढं असताना त्यांनी माझ्यावर हे केलं आहे, त्यांनी म्हणजे अन्याय केला आहे. वाळू माफिया आणि वरिष्ठ अधिकारी यांची मिल बघत आहे का? मिली बघत नाही. त्याच्या असं म्हणता येईल आपल्याला का राजकीय हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे हे राजकीय लोकांना कुठेतरी हे राहतात ते आणि असे आमच्या कर्मचाऱ्याचा बळी घेतात ते. राजकीय वर्ष मला जेमतेम 1च वर्ष झाले. मला म्हणजे बदली धोरण 2005 कायदा म्हणतो तर कमीत कमी त्या कर्मचाऱ्याला 3 वर्ष राहायला एका वर्षाचा. तुम्ही राजकीय शब्द वापरला. कोण आहे राजकीय नेता? राजकीय तिथले स्थानिक आमदार आहेत. कोण? बोरणारे सर आहे म्हणून. अच्छा, बोरणारे सर आहे त्यांचे कार्यकर्ते. बरं, याच्यापूर्वी तुम्ही कोणाकडे तक्रार केली? मी ह्या बाबतीत वनसंरक्षक सर यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे आणि त्यांना प्रत्यक्षात व्हॉट्सअपवर सुद्धा त्यांचे फोनचे कॉल डिटेल्स मला काय बोलतात ते सुद्धा डिटेल्स दिलेत. मला ते धमकी देत आहेत फोन आणि आता तर काम करू द्या अवैध प्रकारे. काय आव्हान करणार तुम्ही आता? मी आव्हान एवढंच करेल का आमच्या अधिकाऱ्याला करेल जो प्रामाणिकपणाने काम करतो, जे वन संवर्धनाचं काम करतो आहे प्रामाणिकपणाने करतो, जीवाची बाजी लावून करतो आहे, त्याला संरक्षण द्यायला पाहिजे. तर त्याची हॅरेसमेंट करायला नाही पाहिजे असंच माझं. बरं, मी प्रसन्न घेते वरिष्ठ पातळीवर आता माझे हे सर्वात मोठं कार्यालय आहे वनसंरक्षक कार्यालय. याच्या पुढे मी कुठे जाणार आहे याची दखल घ्यायला पाहिजे माझी. एक मिनिट. हां, रेडी. आता रेडी. हां, मी डॉक्टर गायकवाड अनिरुद्ध रामचंद्र सध्या वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे कार्यरत असून या वीर एकलव्य अधिकारी कर्मचारी संघटनेचा राज्याध्यक्ष आहे. आणि हे जे पोपट बर्डे आहेत हे आमचे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून सध्या काम करत आहेत. त्यांच्यावर जी अन्यायकारक बदली झालेली आहे ती 3 ते 4 वर्षामध्ये एका ठिकाणी कर्मचारी असतो, परंतु त्यांना एका वर्षामध्ये काही गावातल्या लोकांनी त्यांच्या विरोधात गावगुंडांनी तक्रार केल्यासारख्या कोणी तक्रारी केल्या आणि त्यामुळे शासनानं त्यांची तात्काळ बदली केली आणि ती बदली करताना कसल्या प्रकारची चौकशी न करता ती बदली केली. त्यामुळे ती बदली अन्यायकारक आहे असं त्यांचं मत आहे आणि आमच्या संघटनेतसुद्धा अशाच प्रकारचं मत आहे. आणि त्यासाठी सध्या ते उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. फ्लॅटमध्ये त्यांची केस चालू आहे आणि प्रशासनाला आम्ही आज त्यांच्या प्रशासनाला भेटून त्यांच्या अधिकाऱ्याला भेटून त्यांच्या मनासारखी बदली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. कारण ते ऑलरेडी हृदयरोगी आहेत, हृदयाचे पेशंट आहेत, त्यांची ट्रीटमेंट औरंगाबाद इथे चालू आहे. त्यांना जर बदली बाहेर केली तर त्यांना ट्रीटमेंट घेणं अवघड होईल
त्यामुळे आम्ही म्हटलं की त्यांना इथल्या जागच्या जागी औरंगाबादमध्ये कुठेही जवळचे 5 त्यांचे भरपूर डिपार्टमेंट आहेत, एका डिपार्टमेंटमध्ये त्यांची बदली करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी होकारार्थी मान हलवलेली आहे, परंतु आणखीन आमच्या हाती लेखी काही दिलेलं नाही. तरी आम्हाला आणखीन प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे की हे तात्काळ त्यांची बदली करावी, नसता हे आमरण उपोषण असंच कंटिन्यू राहील आणि ह्या उपोषणानंतर जे काही कॉन्सिक्वेन्सेस होते त्याला शासन आणि डिपार्टमेंट जिम्मेदार. ते जो उपोषणाला बसले, पण संघटना म्हणून तुमचं पाठबळ कसं आहे, काय करणार? आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहोत. आम्ही सर्व जिल्ह्यातले कर्मचारी आज इथं उपस्थित आहोत, त्यांच्याबरोबर बसलेलो आहोत आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही भेटून विनंती केलेली आहे. जर असंच असेल तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी इथं येऊन आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा राहू आणि हे आंदोलन असंच कंटिन्यू राहील. पोपट बर्डे वनपाल हे उपोषणासाठी बसले होते. त्यांची जी मागणी होती ती डिपार्टमेंटने त्यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यांचं आज उपोषण सांगता होते, त्यांनी उपोषण सोडतात.